आतापर्यंत जसं शासन फक्त आश्वासनं देत आलं, तर आम्ही जी सर्व लोक म्हणजे एकूण सर्व अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर असतील, ही लोक देशव्यापी संपामध्ये तर सर्व असंघटित कामगार जसे संपात सहभागी झाले त्याप्रमाणे झालोय। पण याच्या पुढे जर सरकारने याची दाद किंवा हे घेतली नाही, दखल घेतली नाही, तर यापुढे संघटनेच्यातून तीव्र आंदोलन छेडलं जाईल। त्याचप्रमाणे पुढे निवडणुका येत आहेत आणि ह्या निवडणुकांपूर्वी शासनाने आमचा विचार करावा, नाहीतर प्रत्येक ठिकाणी शासनाला याचं उत्तर या आमच्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर निवडणुकीत दाखवून देतील। अंगणवाडी सेविका आणि आशा आणि ज्या लिंक वर्कर आहेत यांचं किती महत्त्वपूर्ण काम आहे आणि त्या किती म्हणजे त्यांची जी जबाबदारी आहे ते किती चोखपणे बजावतात हे शासनाच्या लक्षामध्ये आणून देण्यासाठी आज आम्ही इथे संपामध्ये सहभागी झालेलो आहे। आणि धरण्यामधनं आम्हाला आणखीन एक आमची अशी म्हणजे मागणी होती की मध्ये जे राष्ट्रीय पोषण मिशन जाहीर झालं आणि त्या म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर झालं आणि हा महिनाभर अंगणवाडी सेविका आशा लिंक वर्कर ह्या कामामध्ये अतिशय व्यस्त होत्या। आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की मोदी यांनी कॉन्फरन्सवरती 22 सप्टेंबरला सर्व देशभरातल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांशी त्यांनी संपर्क साधला होता आणि त्यांनी 1,500 आणि सेविकांना आणि त्या पद्धतीने आशा वर्करांना सुद्धा मानधन जी वाढ केलेली आहे ती अजूनपर्यंत ह्या महिलांना मिळालेली नाही आहे। आम्ही आशा वर्कर एवढी कामं करतो पण आम्हाला त्याचा योग्य ते मोबदला मिळत नाही। आज आशा वर्कर प्रत्येक घरोघर हिंडत असते पण त्याचा तिला मोबदला असा मिळतच नाही। 2 ते 3 हजार रुपये तिचं पेमेंट निघालं जातं। ते 2 ते 3 हजार रुपये एवढे महागाईच्या काळात कसं त्या बाईला परवडणार आहे? तरी पण ते आशा वर्कर आज रुबेलाचे कॅम्प चालले, 2 महिने झाले आशा वर्कर अंगणवाडी सेविका रुबेलाचे काम करतात। फक्त 75 रुपये शासनाने दिलेले आहेत। ह्या 75 रुपयात त्या शासनात ते परवडणारे आहे का हे सगळ्यांनी विचार करा। आज महागाईच एवढी झाली की सर्वसाधारण घर चालवणंच हे झालेलं आहे आणि सर्व कितीतरी महिला अशा भाडे तत्वावर राहतात। आज नव्या मुंबईसारख्या ठिकाणी जगणाऱ्या महिला ह्या कितीतरी टक्क्याने भाड्यावर राहतात। त्यांची मुलं शिकण्यासाठी हे थोडाफार संसाराला हातभार लागला म्हणून अंगणवाडी सेविका आशा वर्कर काम करतात पण त्यांना योग्य तो मोबदला आता आम्ही तर 18,000ची मागणी केली पण आम्हाला कमीत कमी 10 ते 15,000 पगार मिळायलाच पाहिजे। आम्ही आशा वर्कर काही कामं करत नाहीत ते दाखवा। आज 0 ते 16 वर्षाच्या मुलापर्यंत आम्ही लसीकरण करतो। प्रत्येक गरोदर मातेची ती 12 आठवड्याच्या आत नोंद केली जाते। कुठली सेवा त्या महिलेला मिळाली नाही असं होऊ शकत नाही। आणि आमच्या नव्या मुंबईच्या तर आशा वर्करांचा एवढा प्रॉब्लेम होतोय, इथं लोक स्थायिक नाही स्थलांतरित आहेत। आज 12 महिन्याच्या ॲग्रीमेंटवर लोक राहतात, किती लोक एरिया सोडून जातात। आम्हाला त्या NCचा PNCचा काहीच लाभ भेटत नाही, तर आम्हाला 1,500-2 हजार रुपये अशा आमच्या आशा वर्करला पगार निघले जातात। आम्हाला तर खूप म्हणजे संताप आला आहे। त्यामुळे मायाताई आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत म्हणून तरी म्हणजे आम्ही आता म्हणजे कामं करायला तयार नाही। तर आमच्या आशा वर्कर तर अक्षरशः कामं सोडायच्या ह्याच्यावर आहेत का, तर त्याचा योग्य तो मोबदला आम्हाला भेटलाच पाहिजे।